नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. अच्छा, तर आता मी आहे सेंटरवरती आणि हा ब्लॉग मी इथूनच चालू करतो आहे. पण तुम्हाला माहिती असेल नसेल, 4-5 दिवसापूर्वी एक टॉक्सिकचा यश भैयाचा एक ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलर टीझर जे काय असतं ते असतं. पण भाईसाहेब ट्रेलर जेवढा खतरनाक आहे ना, थोडक्यात बघा तुम्ही. कॉपीराईटचा विषय नाही, पण तो दाखवू शकतो तुम्हाला. ह्यो सीन महत्त्वाचा आहे. आणि बाई हे रिलीज होत आहे 19/3/26 ह्यो पिक्चर 1001% आपल्याला थिएटरमध्येच बघायचा आहे भाई. कातील असणार आहे यश भैयाचा पिक्चर, म्हणजे रॉकस्टारचा पिक्चर आहे तो, रॉकी भैयाचा. सो चला, आता उशीर झाला आहे, आपल्याला घरी जाऊन जेवण बी करायचं आहे. सकाळी केलं आहे पण दुपारचा टाईम झाला आहे आणि आता जायचं घरी. तर चलो. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपला जंगलातला रस्ता आहे आणि हा रस्त्याच्या मध्ये एक वनस्पती आहे. ती वनस्पतीचं नाव काय मला आता एक्झॅक्ट माहिती नाही, आठवत नाही आहे. पण जी मराठी माणसं आहेत किंवा जी जुनी माणसं आपल्या चॅनलवर असतील ना, तर त्यांना ही वनस्पती 100% माहिती असणार आहे. तुम्हाला त्या आधी दाखवतो वनस्पती. या अशा प्रकारे आहे, थोडक्यात अशी दिसते. आणि हे जे आहे ना, त्याचं एक शेपूट काढलं आहे मी. शेपूट म्हणजे एक फांदी काढली. ही फांदी लहानपणी आम्ही खूप खायचो. आता हे बरंच म्हणजे बघायलाच भेटत नाही शक्यतो. याचं नाव पण मी, ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा काय नाव आहे. आणि याच्याने खोकला बरा होतो. आणि खरं असं खाल्लं जर, असं खायला गेलं आणि थोडंसं कडवट लागतं, मग त्याला हेवरचे सगळे शेंडे काढायचे, चोळायचं, मऊ करायचं आणि मग खायचं. मग हे थोडंसं त्यातला कडूपणा कमी होतो आणि याने खोकला राहतो. आता एक कांडी मी घरी घेऊन चाललो आहे. मला तर काही नाव आठवण नाही, पण आम्हाला विचारतो, आम्हाला नक्की सांगाल. आणि खरंच आम्ही खाल्लं होतं लहानपणी. आता मी ChatGPTला विचारलं तर ChatGPTने काहीतरी वेगळंच सांगितलं. तर चला ह्याला घरी जाऊन बघू तर काय आहे. बाकी तुम्हाला जर याच्याबद्दल जास्त माहिती असेल ना, तर कमेंटमध्ये सांगा. आणि आता झाड शक्यतो ही वनस्पतीच म्हणावं लागेल, झाड कसं म्हणता येईल, बघायला नाही भेटत. चल, हरणीची उडी आता क्रिश टाईप. हा चल. कायचं क्रिश टाईप तर इथंच गुतली. अम्मा काय काय नको बा. साप नाही, तिसलं खोकल्याचं आहे. खोकल्याचं बघ बरं. खोकल्याचं मला माहिती आहे. आता जेवली. खाऊ नको, फक्त ती खोकल्याच आहे का? हा मला खायचंय. बरोबर आहे, मग खोकल्याचंच आहे की. खोकल्याच आहे. काय म्हणते त्याला? तिला ते माझ्या ध्यानात नाही राहिलं. ही बारी असते खायला. नाही दे ना तुझ्या. हा बरं, जाऊ दे, परत आठव. आता मी बनवतोय चिकन. आता मोबाईल धरल्यामुळे मला जमा नाही ते. बघा, किचनमध्ये कुणीच नाही आहे. नथिंग कुणीच नाही, मी एकटाच आहे. येते ना मला बनवायला. अरे तर कोण आलं? निकिता पण आली. ओके, मी आतापर्यंत चिकन शिजवलं, फक्त आता भाजी करून ठेवतो. मस्तपैकी शिजवले आता मी. ठीक आहे, आता एक भारीपैकी अशी झणझणीत भाजी बनव. ठीक आहे, येतं ना मला बनवा शिजवायला. अरे मी तरी म्हणतोय, मी हलवल्यावर कडे का हलती? असं धरावं पण लागतं का त्याला? आता ना निकिता जस्ट सूप घेऊन आली आणि ही प्लेट, तिने प्लेट ठेवली आणि मी त्या प्लेटला हात लावला. असला खतरनाक शॉक बसला ना, झटका. म्हणजे करंट बसतो अचानक, नाही का? आपण जास्त गोधडे हातात असेल, काय असेल, असं कशाला तरी हात लावला त्याच्याने अचानक करंट बसतो. एवढा जोरात करंट बसलाय ना मला, लय जोरात. आता ते खाताना भीती वाटायला लागली, खाऊ का नको खाऊ. तसं हात लावून बघतोय मी आता. नाही, आता नाही बसला. त्याला याला खाऊन टाकू. अय्यो पाणी पितोय, बघू काय. दर पिल्या द्याला प्या. हां, दरा पिलं दर.
म्हणे याने काय पाजलंय मला. अगं तुझा आज दारू पाजायचा मला, मी तर लिंबू पाणी पाजतोय. इतक्या डोळ घाबरत होती आणि आता त्याची जवळ येऊन बसली स्वतःवर. बोला. वा 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 किती सुंदर मेहंदी काढली गो पिल्लूनी. आणि काला पलत काय झालंय तिथं मामीला? काय झालंय? हा मम्मीला इथं भाऊ झालंय, मामीला म्हणून. मामीला इथं भाऊ झाले. भाऊ झाले इथं भाऊ झाले इथं. कोणाला झालंय कोणाला भाऊ झालाय मम्मीला म्हणती ना ती भारी. कोणाला भाऊ झालाय? मम्मी मामीला भाऊ झालाय. मी काढते. बसली किती भारी. मी काढते. माझ सोनूल सोनूल माझ छकुल छकुल. हा, काय पुढं म्हणा की. पुढं पुढं मला नाही येत. पुढं काय मला. पोपट हा काय करताय? काय मोबाईलचं कळत आहे. गॉगल बिगल लावून बसली पूर्वी. मोबाईल बिबाईल फेकून काय मग? गेल बाहेर गेल बाहेर कुत्ते आये गेला बाहेर. आये किती भारी करती. तुला नाही आता आपल्याला नव्हती लहानपणी असली काय गाणी म्हणे. आपल्याकडे गाणी होती. आपल्याकडे भोपळ्या गा भोपळ्या नाही नाही असं वो 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 हाड गाय हाड. हाड गाय हाड गाय तुझं दूध कुत्र्याने असं काहीतरी होत. मस्त आज पण मटण झालंय घरात. पण 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 की मटण ना असं भाकरीसोबत खाता येत नाही मला. कशासोबत खाता मग? चोरून दिल्यावर खाता येतं. मला हे लागलं ना. तू काढलं काय काय पटकन? लागलं तुला चाकू कापून घेतला त्याने. अजून नाही हे काय हेच व्हिडिओ बघितल्या माणसं म्हणते ह्याला चोरून म्हणजे चोरता बी येत नाही. म्हणून का? हां कधी काय इसरायला सांगता येत नाही. आता बघा गाडीची चावी गाडीलाच विसरलोय मी. म्हणजे चोरट्यांना कसलं भारी झालं गाडी घेऊन जायला. होय चोरट्यांना चोरी करायची संधी देत आहेत तुम्ही. बघितलं काय चाललंय इथं. पाळायचं छापार. चल इकडे मी खाली येतो. खाजवायचं आलंय म्हणजे तू छापार पाडशील म्हणून खाजवायचं आलंय गौरे. नाही तर काय. बघा आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो निकिता शेड्यूल करते. सगळा सेटअप आता मी तिला शिकवलं आहे कसा व्हिडिओ शेड्यूल करायचा ते. आता ती टायटल टाकते व्हिडिओचं आणि देन थंबनेल एडिट करून सेव्ह करून शेड्यूल करेल. आता सध्या चालली तिची टायपिंग. ती पण मराठी टायपिंग करते. एक हात आणि एका हाताचं फक्त एक बोट नाही दुसरा हात बी. याने स्पष्ट दिसेल तुला.